उपवास, खरा उपवास कसा आहे? 10 गोष्टी शिकलो उपवासाच्या. किती? 10 गोष्टी उपवासाच्या शिकलो आपण. खरा उपवास केल्यानंतर देव आनंदित होतो. आमेन. खरा उपवास आपला असला पाहिजे. आणि आज मी तुम्हाला शिकवणार आहे खऱ्या जो आम्ही उपवास आणि प्रार्थना करतो त्यामुळं मिळणारे फायदे किंवा आशीर्वाद आणि 20 आशीर्वाद आपल्याला परमेश्वर या अध्यायामध्ये आम्हाला दाखवतो. किती? उपवास प्रार्थनेमुळे मिळणारे 20 आशीर्वादच त्याच्यामध्ये आशीर्वाद म्हणून ते आपण पाहूया. किंवा आपला फायदा. आपण अनेक वेळा म्हणतो मी उपवास करावा, काय फायदा माझा? फायदा माझाच आहे म्हणा. उपवास केल्याने माझाच फायदा आहे. उपवास प्रार्थना केल्याने माझा फायदा आहे. माझा फायदा आहे. हालेलुया. तर तुम्हाला 20 प्रकारचे आशीर्वाद तुम्हाला परमेश्वर देणार. 20 उपवास आणि प्रार्थना केल्यावर. किती प्रकारचे? 20 प्रकारे परमेश्वर तुम्हाला त्यामध्ये वाढवणार. हालेलुया. मग किती जणांना आवडेल की उपवास प्रार्थना करायला? कारण शुक्रवार, शनिवार, रविवार 3 दिवस उपवास. उपवासाचे अनेक असे अंक आहेत. 40 बायबलमध्ये 40 दिवसाचे उपवास आहेत, 21 दिवसाचे उपवास आहेत, 3 दिवसाचे उपवास आहेत, 7 दिवस उपवास पकडतात. अशा अनेक उपवास आहेत. पण उपवास ते उपवास आहे आणि त्या उपवासामुळे आम्हाला आशीर्वाद मिळतात. 20 प्रकारे परमेश्वराचे अभिवचन आज आपण पाहू. लवकर संपवायचं आहे मला. प्रेज लॉर्ड. आणि खरं तर ही मोठा म्हणजे विषय आहे. लवकर संपत नाही, पण तुम्हाला 20 प्रकारे आशीर्वाद समजायला पाहिजे म्हणून तुम्ही उपवास प्रार्थना केलीच पाहिजे. हालेलुया. आणि बरेच वेळा काय होतं की उपवास होत नाही म्हणतात, नाही निघत. एकच गोष्टी उपवास करू नका. तर उपवास पकडला तुम्ही लवकर तिकीट डायरेक्ट मरणार आहे तर उपवास पकडू नका. हालेलुया. म्हणजे उपवास पकडल्यावर तुमचा जेवण नाही केलं तुम्ही लगेच मरणार आहे. मरणार तर नाही. हालेलुया. काही जणांचं कसं उपवास जेवण नाही केलं काहीतरी वेगळंच होतं, काहीतरी चालाय. हालेलुया. तर तसं नाही. जर चांगलं तुम्ही आहात, तुम्हाला काही होत नाही, सकाळचं नाश्ता दुपारचं जेवण त्याग करायचं, संध्याकाळी तुम्हाला 9च्या पुढे जेवण तिथे भेटणार आहे. हालेलुया. हा तुम्हाला त्या दिवशी मी तुम्हाला गेल्या वेळेला सांगितलं की उपवासात राहून काम करायचं नाही, कष्ट करायचं नाही, आपल्या गोष्टीकडे आनंद नाही करायचा. हे सगळं शिकलाय तुम्ही, गेल्या रविवारी पाहिलंय. पण आता उपवास का केला? 2-3 दिवस जर आम्ही 3 दिवस उपवास केला तर त्यामुळे फायदा मलाच होणार आहे, आशीर्वाद मीच होणार आहे. हालेलुया. आणि म्हणून यशाचा ग्रंथ त्याचा 58 अध्याय काढूया आणि परत त्यामध्ये आपण येऊया. यशाचा ग्रंथ 58 अध्याय. आणि आपण पाहत होतो देवाला पसंत पडणारा उपवास. आणि त्याच अध्यायामध्ये ज्यावेळेस तू असा उपवास करशील परमेश्वर म्हणाला, त्यावेळेस परमेश्वर 8 वचनामध्ये आम्ही पहिला आशीर्वाद पाहूया. यशाचा ग्रंथ 58 अध्याय 8 वचनामध्ये, तू असे करशील तेव्हा पहाटेच्या प्रकाशाप्रमाणे तुझा प्रकाश चमकेल. हालेलुया. पहिला आशीर्वाद कसा मिळेल माहितीये का? ज्यावेळेस तुम्ही उपवास आणि प्रार्थना करता त्यावेळेस तुमच्या जो प्रकाश आहे, तुमचं जे जीवन आहे, तुमचं जे कुटुंब आहे, तुमचं जे जीवन आहे ते पहाटेच्या प्रकाशाप्रमाणे एकदम प्रकाशमान होईल. हालेलुया. अनेक वेळा अंधार निघून जातो, पहाट होत झाले तर पहाटे सकाळ प्रकाश उजळतो. आणि सकाळचं जे फ्रेशपणा असतो, सकाळी जे निसर्ग असतो किंवा सकाळी जे काही गोष्टी असतात प्रकाशामध्ये मिळणाऱ्या गोष्टी, किरणे म्हणा, ऑक्सिजन म्हणा, सगळ्या हे महत्वाच्या गोष्टी आहेत सकाळच्या. हालेलुया. जे सकाळ पहाटे जे नाही का 5:30-6च्या पुढे जे उजेड पडतो ना, तो प्रकाश, त्याप्रमाणे परमेश्वर म्हणतो की तू पहाटेच्या प्रकाशाप्रमाणे तुझा प्रकाश चमकेल, तेजस्वी होशील तू. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहिला आशीर्वाद काय की चमक येणार, परमेश्वर तुमच्यामध्ये चमक येणार, तुम्ही चमकणारे होणार, तुमच्यातली शायनिंग बाहेर पडणार. हालेलुया. उपवास प्रार्थना केल्यामुळे तुमच्यातली काय होणार? एक चमक येणार, तुमच्यातली एक शायनिंग येणार. म्हणून एक वचनामध्ये योबाचं पुस्तक 11 अध्याय 17 वचनामध्ये म्हटलेलं आहे, भर दुपारच्या सूर्यप्रकाशापेक्षाही तुझे आयुष्य चमकदार होईल. तुमचं आयुष्य चमकदार प्रकाशाप्रमाणे चमकदार होईल. हालेलुया. अंधारातलं सगळं जीवन तुमचं होणार नाही. अंधारातलं नाही का सगळीकडे अंधार आहे, पण ज्यावेळेस परमेश्वर तुमच्या जीवनाला आयुष्याला चमकवणार, प्रकाशमय करणार,
त्यावेळेस तुम्ही चमकल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया बोला. तुम्ही चमकल्याशिवाय राहणार नाही, तेजस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून योबाचं पुस्तक 11:17 मध्ये म्हटलेलं आहे, आयुष्यातील अंधार सकाळच्या सूर्यप्रकाशाप्रमाणे चमकेल. तुम्ही चमकणार सूर्याप्रमाणे. सूर्याला कशासाठी बनवलंय? चमकण्यासाठी, प्रकाश देण्यासाठी. तसं तुम्ही पण तुमचं आयुष्य, तुमचं जीवन असा आशीर्वाद देणार देव की तुम्ही चमकणारे होणार. हालेलुया. बोलो येशू मसीह की स्तोत्र. 37 आणि 6 मध्ये काय म्हटलेलं आहे? प्रकाशाबद्दल, तुझे न्यायीपण, तुझे नीतिमत्व प्रकाशासारखे होईल. एकदम नाही का आपली धार्मिकता, प्रार्थनेचं जीवन एक चमकणारे होणार आहे. अरे यांची प्रार्थना एकदम जबरदस्त आहे, यांची आराधना इथे सामर्थ्य आहे, यांच्या स्तुतीमध्ये सामर्थ्य आहे. एक चमक निर्माण करणारे, एक शायनिंग, एक प्रकारे एक चमकणारे जीवन तुमचं होणार. हालेलुया. किसराला चमकायचंय? चमकायचंय का तुम्हाला? चमकदार व्हायचंय का तुम्हाला? उपवास प्रार्थना केल्याशिवाय तुम्ही चमकू शकत नाही. प्रेज लॉर्ड बोला. उपवास प्रार्थना केल्याशिवाय तुम्ही चमकू शकत नाही, तेजस्वी होऊ शकत नाही. हालेलुया. बोलो हालेलुया. तो तुझे न्यायीपण प्रकाशासारखे. कशासारखे? धार्मिकता तुझी, गाणं, प्रार्थना प्रकाशासारखं चमकणारं करेल. हालेलुया. तुम्हाला माहिती आहे का, तर आम्ही चमकतो ना, कुठतर आम्ही प्रार्थना केल्यामुळे चमकतो. तुम्हाला माहिती आहे, मोशे डोंगरावर परमेश्वराकडे गेला प्रार्थना करायला. 40 दिवस 40 रात्र तो तिथे प्रार्थना करत होता. ज्यावेळेस तो देवाजवळ एकदा बसून आला प्रार्थना करून, आणि ज्यावेळेस तो खाली आला तर लोकांना त्याचा चेहरा बघता येत नव्हता, कारण त्याचा चेहरा सूर्यासारखा चमकत होता. प्रेज लॉर्ड. सूर्यासारखं त्याच्या चेहऱ्यामधून किरणे निघत होती, प्रकाश निघत होता. आणि ते म्हणत होते की आम्हाला, आम्ही तुला पाहू शकत नाही. मोशे म्हणत होते का? कारण त्याचा चेहरा एक सूर्याप्रमाणे प्रकाशमय चेहरा था. तर येशू ख्रिस्त पण आम्ही पाहतो की जेव्हा डोंगरावर प्रार्थना करायला गेला तर त्याचा चेहरा कसा? एकदम प्रकाशमान, एक चमक शिष्यांनी पाहिली. उपवास प्रार्थना ही तुम्हाला चमकवते. प्रेज लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून एका नीतिसूत्राच्या 4:18 वचनामध्ये काय म्हटलेलं आहे? पण योग्य करणाऱ्याचा मार्ग जो उदयांचा प्रकाशाचा सारखा आहे, मदाण्यापर्यंत अधिक प्रकाशणाऱ्या सारखा आहे. हालेलुया. देवाचा जो परमेश्वर जो आहे, तुमचा मार्ग काय करणार? चमकणाऱ्या, अधिक जसं नाही का सकाळ उजळते, पहाट होते, प्रकाश होतो. आणि प्रकाश झाल्या काय होतो? प्रकाश अजून वाढत जातो का नाही? सकाळी 6ला प्रकाश, मग परत त्याचं तेज काय होतं? वाढत जातं, वाढत जातं. हालेलुया. आणि काय होतं? 10ला अजून जास्त, 11ला अजून जास्तच प्रकाश होत असतो. प्रेज लॉर्ड. हालेलुया. आता आम्ही प्रकाश आहे, अजून आमचा प्रकाश चमकण्यासाठी आम्हाला उपवास प्रार्थना करावा लागेल, आणि अजून आमचा प्रकाश चमकेल. हालेलुया. पहिला आशीर्वाद, मला शेजारचा पहिला आशीर्वाद, पहाटेच्या प्रकाशाप्रमाणे तुझा प्रकाश चमकेल. हालेलुया. बोला शेजार. बोलो येशू मसीह की. चला शेजारच्या मला उपवास पकडायचा आहे. हालेलुया. शेजारच्या उपवास पकडायचा आहे तुम्हाला. हालेलुया. बोलो येशू मसीह की. हालेलुया. हालेलुया. तर आता दुसरं म्हटलेलं आहे, दुसरा आशीर्वाद, तुझी जखम लवकर भरेल. दुसरा आशीर्वाद यशया 58:8 मध्ये काय म्हटलंय? तुझी जखम काय होईल? म्हणजे तुला आरोग्य मिळेल. प्रेज लॉर्ड. जी पीडा किती केलं तरी बरी होत नाही, तर ती उपवास प्रार्थनेमुळे असा आशीर्वाद मिळतो की आमच्यातल्या सगळ्या जखमा, विकार, पीडा सगळ्या काही निघून जातात आणि परमेश्वर आम्हाला बरं करतो. बोलो येशू मसीह की. हालेलुया. मला कायमचा उपचार येशूकडे आहे, परमेश्वराकडे उपचार आहे, आजारांचा उपचार देवाकडे आहे, बरं करणं हे देवाकडे आहे, मला बरं करणारा परमेश्वर आहे. हालेलुया. मला बरं करणारा देव आहे. बघा दुसरा आशीर्वाद काय की जखमा. आता हृदयातल्या काही जखमा आहेत ते डॉक्टर सांगू शकतो का? निराशेची जखमा, अनेक प्रकारच्या दुःखाची जखमा,
हेनी दुखवलं, त्यांनी दुखवलं, हेनी विलास केला, हेनी टोचून बोललं, या सगळ्या जखमा ह्या बरं करण्याची औषध जगात नाहीये. पण देवाकडे प्रार्थना उपवास केल्यामुळे त्यातल्या जखमा परमेश्वर भरून काढतो. बोलो येशू मसीह की. बाहेरून जखम झाली की ती औषध किंवा मलमपट्टी बांधून ती जखम बरी करता येते, पण आतल्या जखमा बऱ्या कसं करणार? आतले काही नसनसमध्ये कुठले विकार असतील, काही जखमा असतील, काही बंधन असतील, काही पीडा असेल, ती बरं करण्याची ताकद फक्त येशूच्या नावामध्ये आहे, परमेश्वराच्या नावामध्ये आहे. जिवंत यहोवा परमेश्वर आरोग्य देणारा देव आहे. हालेलुया. तर मग तुम्ही थोडा उपवास केला तर त्या जेवणाने विश्रांती शरीराला दिली तर देवाचं वचन 3 दिवस तुमच्या मुखामध्ये, तुमच्या आतमध्ये जाईल, नसनसमध्ये जाईल, ऐकण्याद्वारे जाईल, पाहण्याद्वारे जाईल, गीत आराधना स्तुतीमध्ये, तेव्हा सगळं उपवासामध्ये काय होईल? तुमच्या शरीरातली, तुमच्या हृदयातली, तुमच्या मानसिकतेतली सगळी पीडा निघून जाईल. तुम्ही येशूच्या नावात बरे होता. हालेलुया. अशा काही पीडा आहेत, अशा काही आजाराची बंधन आहेत की ती उपवास प्रार्थनेशिवाय निघून जात नाही जात ते उपवास प्रार्थनेशिवाय. येशूने स्वतः उपवासाचं महत्व सांगितलं. स्वतः येशूने उपवास केला. जो देव असून प्रभू तो या पृथ्वीवर येऊन त्यांनी 40 दिवस अरण्यामध्ये उपवास केला. मध्ये आधी त्याच्या प्रवासामध्ये सुद्धा येशूच्या उपवासामध्ये दिवस जात होते. कधी कधी जेवण भेटत नव्हतं, जेवण नसताना उपवासच होऊन जायचा येशूचा. अनेक वेळा एकदा शिष्यांना दुष्टात्मा काढता नाही आला, एका शरीरामध्ये दुष्टात्मा नाही काढता आला. आणि आम्ही पाहतो की शिष्यांनी म्हटलं का काढता नाही आलो दुष्टात्मा? शिष्यांना ते काढता नाही आलं, एक दुष्टात्मा काढता नाही आला. मग येशूने म्हटलं असल्या जातीचे दुष्टात्मे किंवा भूत उपास आणि प्रार्थने वाचून निघून जात नाहीत. हालेलुया म्हणा. हालेलुया. तर आपल्या सेवेमध्ये, आपल्या मंडळीमध्ये आशीर्वादाचं गुज काय माहितीये का? आपल्या अनेक परिवार आशीर्वाद होतात त्याचं गुज काय? उपवास आणि प्रार्थना. हालेलुया. उपवास आणि प्रार्थनेमुळे चमकतात लोक, चमकणारा प्रकाश होऊन जातो लोकांमध्ये आणि पीडा निघून जातात. अनेक पीडा असतात आणि देव म्हणतो की तुझे आरोग्य लवकर तुला मिळेल, तुला आरोग्य मिळेल. हालेलुया. एका वचनामध्ये दिलेलं आहे, एक वचन काढूया, यिर्मयाचा 33वा अध्याय. यिर्मया 33वा अध्याय आणि 6 वचनामध्ये म्हटलेलं आहे. आपल्या मीटिंगच्या पॉम्पलेटवरच ते वचन टाकलंय आपण की मी या नगराला आरोग्याचे उपचार आणून देईन. हालेलुया. उपवास आणि प्रार्थना यासाठी पण करायची आहे. देवानी अनेक उपचार देवाने आणावे. अशा अनेक आजार आहेत त्यांचे उपचारच नाहीत अजून, काही मार्गच निघाला नाही. डॉक्टर शोध करत आहेत, मेडिकल सायन्स शोध करत आहे की याच्यावर काहीतरी उपचार निघावा, पण अजून सुद्धा काय आजारावर उपचार निघत. अनेक अशा वेगवेगळ्या गोळ्या खाऊन माणसाला दिवस काढावं लागतं, पण कायमचं बरं होणारा उपचार देवानी देव देणारा देव आहे. यिर्मयाचा 33:6 मध्ये म्हटलं आहे, पण पहा मी या नगराला आरोग्य आणि उपचार आणून देईन, कारण मी त्यांना बरे करीन. हालेलुया बोला. देव काय म्हणतो? मी त्यांना काय करीन? बरे करीन. हालेलुया. मी बरे करीन, मी आरोग्य देईन. मग देवानी आरोग्य द्यावं, देवानी बरं करावं, यासाठी उपवास आणि प्रार्थनेचा हा परिणाम काय आहे? दुसरा आशीर्वाद, आरोग्य मिळतं परमेश्वराकडून. उपाशी राहून मरत, उपाशी नाही, उपाशी राहून प्रार्थना करणं. उपवास जेवणाचा उपवास, पण बाकी सगळ्या जगाचा उपवास, मोबाईलचा उपवास, कामाचा उपवास. हालेलुया. काम थोडस बंद नाही, मोबाईलवर बंद, बोलणं बंद, टीव्ही बंद, संसाराच्या सगळ्या गोष्टी बंद. 3 दिवस फक्त देवाच्या मंदिरात या, उपवास आणि प्रार्थना करा, शरण या. 3 दिवसात माझा देव कसं बरं करणार नाही बघा तुम्ही. हालेलुया. माझा देव तुम्हाला बरं करणार म्हणजे करणार, तुमची परिस्थिती बरी होणार म्हणजे होणार. पण असं होऊ नका. मी नेहमी सांगतो, शुक्रवारी पहिला दिवस आहे, उपास जमणार नाही, शनिवारी संध्याकाळी 5 वाजता जाऊ, सकाळपासून असतात त्यांना देव सोडून तुम्हाला शिकवून देईल. काय चालेल, ठीक बाबा, तुला पहिली तू आलाय 5 वाजता आणि सकाळपासून जे येड येतं आणि यांना सोडतो, तुझ्याकडेच बघत बसतो. असं देव काय, असं काय देव असं बघत स्पेशल बघत बसत तुम्हाला?
उलट देव म्हणाल आले साहेब बसा तिथंच बसा. आलं उशीर येणाऱ्यांना काय म्हणाल देव, आले साहेब आमचे घरात 2-3 लेकरं आहेत. समजा किती लेकरं आहेत? 2-3 लेकरं. 2 लेकरं लय काम करतात. हालेलुया. तिसरं लेकरू जर उशिरा येतं ना असंच बसतं, मग आई काय म्हणतात, साहेब आले वाटते, पाहुणे आले पाहुणे, म्हणतात का नाही? हालेलुया. देव बघणार. प्रेज लॉर्ड. तुमच्या योजना तुमच्या बुद्धीनं चालू नका. तुम्ही खऱ्या रीतीने उपवास करा. देवाला आवडला पाहिजे, देवाने तुम्हाला बरं करायला पाहिजे. प्रेज लॉर्ड. तुमच्या घरातली पीडा दूर करायला पाहिजे, त्यासाठी तुम्ही उपवास करायला पाहिजे. बोलो हालेलुया. प्रेज लॉर्ड. काय प्रॉब्लेम होत नाही? शिर्डी म्हशीचं दूध शेजारच्याला म्हणत सांभाळ, दूध खाऊन टाकतोस 2 दिवस, खाऊन टाकतो दूध, पिऊन टाक, आणि तुला वरून 200-300 रुपये देतो. चांगली काय म्हैस सांभाळ, चांगलं ती बी चांगलं खाई घाल. दूध घ्यायला लागले म्हणून, दूध मलाच घ्यायला लागले म्हणून चांगलं गवत टाकर, आणि आपल्यालाच दूध भेटते म्हणून चांगलं खायला लागलं. आपल्यालाच दूध भेटणार आहे. 5 किती लिटर देते म्हैस किती तिकडं दूध? 5-6 लिटर दूध देते म्हणून ती चांगलं खायला घालत म्हशीला तुमच्या. 2 दिवस सांभाळत जाऊ दे, त्याला 10 लिटर दूध भेट गेलं तर जाऊ द्या, पण तुम्हाला प्रार्थना भेटेल, आणि त्यानंतर तुमच्या गुरढोरावर सुद्धा परमेश्वर आशीर्वाद पाठवेल. हालेलुया. बोला सगळ्यांना. कोंबडी, आता कोंबडी सांभाळ, अंडा रोजचं दिलं खा तू. त्या कोंबडीमुळे प्रार्थना पडू नका. बोला येशू मसीही. त्या कोंबडीमुळे, त्या म्हशीमुळं, त्या कामामुळं, काम काय आहे? रोजचंच काम आहे. तुमचा श्वास आहे तोपर्यंत तुम्हाला काम आहे. पण प्रार्थना म्हटलं सुट्टी नाही भेटायची. अगोदर सुट्टी घ्यायच्या अगोदर मॅनेजरनी बॉसने द्यायच्या अगोदर सुट्टी भेटायची नाही म्हणून बोलला. स्वतःच्या काम बोलायचं, सुट्टी भेटलीच पाहिजे साहेब, सुट्टी द्या, देव तर बघणार. मग स्वतःच्या कामाला सुट्टी पाहिजेच. प्रार्थना करायची म्हणलं त्याला सुट्टी भेटणार. पास्टर सुट्टी भेटत नाही, तुम्हाला समजत कसं नाही? मला समजते सगळं, तुम्हाला समजत नाही. सुट्टी भेटायला पाहिजे. हालेलुया. बोला बोला हालेलुया. समजा आता ठीक आहे, सुट्टीच भेटत नाही, अचानक लेच डोकं दुखू लागलं सकाळ आणि नाहीच गेला कामाला, काय करणार मग? डोकं दुखतं सांगतो, बाकीच नाही सांगतो. नाही डोकं दुखत, काय इलाज नाही. त्यांना म्हणणार अचानक लय डोकं दुखतं, मी नाही येऊ शकत. हालेलुया. कारण ना कसं बोलो येशू मसीह की हालेलुया. सुट्टीचं तर अजिबात देवाला पटणार नाही. कारण हालेलुया म्हणा, हालेलुया म्हणा, हालेलुया म्हणा, हालेलुया. दुसरा आशीर्वाद काय? आरोग्याचं काय करीन मी? उपचार करीन. आमेन. आणि तिची उपलता देईन तुम्हाला, शांती आणि संततीची उपलता देईन. तिसरा आशीर्वाद या वचनामध्ये आहे 8वा अध्याय 8 वचनामध्ये, तुझी धार्मिकता तुझ्या पुढे चालेल, म्हणजे तुझं चांगुलपण देव पुढे आणेल. तुझं मला शेजारच्याला उपवास प्रार्थनेमुळे तुझ्यातल्या चांगल्या गोष्टी देव पुढे आणेल. तुझं धार्मिकतेचं जीवन पुढे आणेल. देवाच्या पुढे नाही का तुमची केस नाही का केस येतच नाही, ह्याच्यावर येत नाही का केस नाही का टेबलावर येत नाही. टेबलावर सारखं तारीख पे तारीख मुद्दा फायनल होतच नाही कधीच. काय माहिती का? उपास प्रार्थनेमुळं तुमचं चांगुलपण, तुमची धार्मिकता, तुम्ही केलेल्या चांगल्या गोष्टी देव पुढे आणेल, त्याची आठवण करेल. हालेलुया. बोल येशू मसीह की. तिसरा आशीर्वाद काय? की तुमची धार्मिकता म्हणजे तुमचं चांगुलपण, तुमच्या चांगल्या गोष्टी, तुम्ही केलेल्या चांगली सेवा परमेश्वर पुढे आले, त्याची आठवण करेल आणि तुम्हाला आशीर्वाद देईल. प्रेज लॉर्ड. तिसरा आशीर्वाद महत्वाचा. म्हणून या ठिकाणी एक वचन काढूया. स्तोत्र संहिता 85:13 मध्ये काय म्हटलेलं आहे? त्याच्या समोर नीतिमत्व चालेल आणि त्याच्या पावलासाठी मार्ग तयार करील. हालेलुया म्हणा. आणि प्रेषितांचे कृत्य त्याचा 10वा अध्याय काढूया आणि 14 वचनामध्ये म्हटलेला आहे, कर्नेल नावाचा व्यक्ती आहे. कर्नेल नावाचा व्यक्ती देवदूताला पाहून तो भयभीत होऊन म्हणाला, काय आहे? प्रभू देवदूत कर्नेलला म्हणाला, देवाने तुझी प्रार्थना ऐकली आहे
ज्या गोष्टी तू त्या गरीबाला दिल्या आहेत, देवाने पाहिल्या आहेत, त्या देवाला तुझी आठवण आहे. आमेन म्हणा. हालेलुया. या कर्नेलियाच्या प्रार्थना, धार्मिक जीवन आणि त्यांनी तो करत असलेली प्रार्थना, गरीबांना देत असलेली देणगी आणि सगळ्यांची काळजी करत असलेली सगळ्या गोष्टी बायबल सांगतं परमेश्वराच्या त्या देवाने पुढे आणल्या आणि देवाने त्याच्या सगळ्या गोष्टी पाहिल्या आणि देव म्हणाला की ह्या गोष्टी मी पाहिल्या आणि तुझ्या आता मी आठवण करत आहे. हालेलुया. बोल येशू मसीह की. आणि 31 वचनामध्ये काय म्हणाला आहे, तो मनुष्य म्हणाला, कर्नेलिया, देवाने तुझी प्रार्थना ऐकली आहे, गरीब लोकांच्या तू वस्तू दिल्या आहेत त्या देवाने पाहिल्या आहेत आणि देवाने तुझी आठवण दिली आहे. 35 वचनामध्ये म्हटलेलं आहे, एफेसियन्स 10:35 वचनामध्ये, प्रत्येक राष्ट्रात जो कोणी त्याची भक्ती करतो, जो कुठल्याही राष्ट्रात असो, कुठल्याही गावात असो, कुठल्याही देशामध्ये असो, जे देवाची भक्ती करतो, योग्य जे करतो, चांगलं जे करतो, देव त्याला स्वीकारतो. आमेन. बघा त्या ठिकाणी वाचा ते 35 वचन वाचा, प्रेषित 10:35. देव पक्षपाती नाही हे मला पक्के ठाऊक आहे. जो त्याची भीती बाळगतो, त्याची भक्ती करतो, ज्याची कृत्ये नैतिक चांगली आहेत, तो त्याला मान्य आहे, त्याला तो स्वीकारतो. आमेन म्हणा. देव त्याचा स्वीकार करतो. व्यक्ती कोणत्याही देशाची आहे हे महत्वाचं नाही, कोणत्या देशाची असो, कुठल्या कलरचा असो, कुठल्याही गोष्टीचा आहे, पण जर तो चांगला करतो, देव त्याला स्वीकारतो आणि त्याच्या चांगल्या गोष्टी स्वीकार करून त्याला आशीर्वादित करतो. चांगल्या गोष्टी देव तुमच्या पुढे आणतो. देव तुमच्या गोष्टी काय आणतो? चांगल्या. तिसरा प्रकारचा आशीर्वाद, देव तुमच्या चांगल्या गोष्टी पुढे आणणार. किसानचं म्हणणं आहे की माझ्या चांगल्या गोष्टी पुढे आणणार देव. काही लोकांपुढे तुमच्या चांगल्या गोष्टी नाही दिसत, पण देव आणि तुमच्या चांगल्या गोष्टी. काही लोकांनी तुमचं वाईट पुढे आणलं असेल, वाईट गोष्टी तुमच्या पुढे आणल्या असतील, पण माझा देव काय करेल उपास प्रार्थनेमध्ये चांगल्या गोष्टी तुमच्या पुढे आणल्या असतील जगापुढे. हालेलुया. चांगल्या गोष्टी तुमच्या पुढे आल्या, तुमची धार्मिकता पुढे आले, तुमचं प्रार्थनेचं जीवन पुढे आले. त्या कर्नेलियाला परमेश्वराने पुढे आणलं का? कारण तो चांगलं करत होता. हालेलुया. आता कर्नेलिया बायबलमध्ये कर्नेलिया नावाच्या व्यक्तीसमोर ओळखतो का? कारण देवाने त्याची चांगली धार्मिकता देवाने पुढे आणली आणि ज्याला देव पुढे आणतो त्याला कोणी खाली आणू शकत नाही. बोल येशू मसीह की. ज्याला देव पुढे आणतो त्याला खाली कोणी आणू शकणार नाही. आमेन म्हणा चर्च. हालेलुया. चौथा प्रकारचा आशीर्वाद. किती प्रकारचा? चौथा आशीर्वाद मिळेल उपास प्रार्थना केल्यानंतर. 58 वाचतो यशाचा ग्रंथ 58 आणि 8 वचनामध्ये चौथा आशीर्वाद आहे, परमेश्वराचे गौरव तुझी पाठीराखे होईल. चौथा आशीर्वाद, देवाचं गौरव तुझ्या मागे आहे. कुठली पीडा मागे राहू देणार नाही देव, कुठला शत्रू मागे येऊ देणार नाही परमेश्वर, कुठल्याही शाप तुझ्या मागे येऊ देणार नाही, कुठल्याही संकट वाईट लोकांचे हमले तुझ्या मागे येऊ देणार नाही, पण देवाचं गौरव तुझ्या पाठीमागे राहील. हालेलुया. पाहिजे का तुम्हाला देवाचं गौरव तुमच्या पाठीमागे? देव तुमच्या पाठीमागे पाहिजे का? देव तुमच्या सोबत पण आहे, देव तुमच्या पुढे पण आहे, देव तुमच्या मागे पण आहे, देव तुमच्या इकडे पण आहे, देव इकडे पण आहे, सगळीकडे देव पाहिजे तुम्हाला. हो का नाही? येस का नाही? पाहिजे का तुम्हाला देव? चौथा आशीर्वाद काय की तुमच्या पाठीमागनं तुम्ही पुढे बघू शकता, पण मागे काय होतंय सारखं तुम्ही बघू शकत नाही, पण देवाचं गौरव जर तुमच्या पाठीमागे असल्यावर तुम्हाला कशाचं टेन्शन राहणार नाही. हालेलुया बोला. हालेलुया. चौथा आशीर्वाद आहे उपास प्रार्थना केल्यामुळे कसलं टेन्शन घ्यायचं नाही. मी उपास प्रार्थना केली, माझ्या मागे कुठली पीडा येणार नाही, माझ्या मागे कुठलेही षडयंत्र असं चालणार नाही. माझा देवाचं गौरव माझ्या पाठीमागे आहे, माझ्या देवाचं गौरव माझ्या पाठीशी आहे. हालेलुया. आवाज करून हालेलुया. परमेश्वराचं गौरव तुझे पाठीराखे होईल असं स्पष्ट म्हटलेलं आहे. बोला येशू मसीह की. हालेलुया. या ठिकाणी यशाया 52:12 मध्ये म्हटलेलं आहे, यशाया 52:12 मध्ये म्हटलेलं आहे, तुम्ही घाईने निघणार नाही किंवा तुम्हाला पळून जाणे भाग पडणार नाही, कारण परमेश्वर तुझ्या पुढे जाणार आणि इस्रायलचा देव तुझ्या पाठीशी असेल. प्रेज गॉड. कुठं घाईने पळायची गरज नाही, तुम्हाला भिवून पळायची भाग पडणार नाही, पळायची गरज नाही. हालेलुया. कुठलाही शत्रू माझ्या पाठीमागे लागला तुमच्या पळून जायची गरज नाही.
त्याला परमेश्वराला पास करून यावं लागेल, त्याला देवाचा सामना करून यावं लागेल. हालेलुया. मग देव म्हणतो की तुला बाहेर निघावं लागणार नाही, तुला कुठे पळून जायचं भाग पडणार नाही, कारण परमेश्वराचं वचन सांगतं. काय सांगतं देवाचं वचन? की 12 मध्ये म्हटलेलं आहे की पळ काढावं लागणार नाही, कारण परमेश्वर तुमचा पुढारी आहे, इस्रायलचा देव तुमचा पाठीराखा आहे. माझा देव पाठीराखा आहे, इस्रायलचा देव माझा पाठीराखा आहे, इस्रायलचा येशू माझा पाठीराखा आहे, त्याचा गौरव माझा पाठीराखा आहे. हालेलुया चर्च. हा तुमचं गुरु म्हणा हालेलुया. संत आशीर्वाद आहे हा. प्रेज द लॉर्ड. देवाचा गौरव तुमच्या पाठीशी असेल, हा आशीर्वाद उपस्थितीमध्ये असेल. ज्यावेळेस इस्राईल लोक एक्सोडस म्हणजे 14 अध्याय 19 वचनामध्ये इस्राईल लोक निर्गमन पुस्तकात 14 अध्यायामध्ये ज्यावेळेस ते समुद्रातून चालले होते आणि त्या ठिकाणी काय झालं माहितीये, 14 अध्याय 19 वचनामध्ये काय झालं माहितीये की देवाने समुद्र दुभागला त्यावेळेस नाही का, त्यांना देव त्याच्यामुळे चालला होता. आणि बघा 18 वचनामध्ये म्हटलेलं आहे, फारोचे त्यांचे रथ व त्याचे स्वार यांच्यावर मी गौरवशाली झाल्याने मी परमेश्वर आहे, मिस्र लोक ओळखतील. देव म्हणाला त्यांना. आणि पुढे काय झालं, तेव्हा देवाचा दूत इस्रायल सेने पुढे चालत असे. कुठे चालत होता? परमेश्वराचा दूत, देवाचं गौरव पुढे बी चालतं आणि मागेही चालतं. आमेन म्हणा. देव पुढे बी ठेवतो आमचा गौरव आणि मागेही ठेवतो. म्हणजे असं आमचा देव म्हणत नाही तुझा खड्ड्यात पण मी आहे तुझ्या मागे, असं म्हणत नाही. पुढेही देव सांभाळतो आणि मागूनही देव सांभाळतो. हालेलुया. बोला हालेलुया. या ठिकाणी 19 मध्ये देवाचा दूत इस्रायल लोकांच्या सेनेपुढे चालत असे. तो निघून सेनेच्या मागे गेला. कुठे गेला? मागे गेला. आणि मेघस्तंभ त्यांच्या आघाडीवरून निघून त्यांच्या पिछाडीस उभा राहिला. का राहिला? सेना होती ना, शत्रूची सेना माग. मग ती शत्रूची सेना त्यांना येऊन गाठू नये म्हणून परमेश्वराची दूत त्याची सेना, परमेश्वराचा अग्निस्तंभ त्यांच्या पाठीमाग गेला आणि त्यांचं रक्षण करू लागला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग पुढे काय झालं? मग तो मिस्राची सेना इस्रायलची सेना यांच्या दरम्यान आला. तो ढग व अंधार होता तरी रात्रीचा प्रकाश देत होता आणि रात्रभर एका पक्षाला दुसऱ्या पक्षाकडे जाता आले नाही, कारण देव तिथं त्यांच्या पाठीमागे उभा राहिला होता. इस्रायल पूर्ण पुढे गेलेले होते आणि पुढचे देवदूत सगळी सेना मागे इस्रायलच्या आली आणि मागे उभा राहिली आणि शत्रूंना काहीच न दिसेना पुढे काय चाललंय, कारण देव पाठीराखा झाला. तुमचं पुढे किती चांगलं चाललंय तुम्हाला शत्रू दिसून येणार नाही. परमेश्वर हालेलुया. शत्रू संधी वेळ बोलत होता की यांना फाटण्याची, पण देव पाठीराखा असल्यामुळे काहीच करू शकत नाही. म्हणा आमेन. हालेलुया. आपल्याला पुढे जायचं, लवकर पटापटा जायचंय. आता 9वं वचन यशाचा ग्रंथ 58 अध्याय आणि 9 वचनामध्ये 5वा आशीर्वाद त्यामध्ये आपण पाहूया. 9 वचन वाचूया. हा, तू हाक मारशी मी परमेश्वर ऐके. 5वा आशीर्वाद काय म्हणते? तुम्ही अशी हाक मारली का लगेच देव ऐकणार. उपवास आणि प्रार्थनेचा 5वा आशीर्वाद. कितवा? तुम्ही हाक मारली का लगेच देव ऐकणार. अशा अनेक प्रार्थना भरपूर करतो आपण, पण काही प्रार्थनेचं उत्तर मिळत नाही काही लोकांना, कारण ते उत्तर येत नाही तुमच्यापर्यंत. कारण त्या प्रार्थनेमध्ये आकाशातले दुष्टात्मे अडखळण करतात. सैतान प्रार्थनेच्या उत्तरामध्ये अडखळण आणतो, ते उत्तर येऊ देत नाही. दानियेलाची प्रार्थनेमध्ये अडखळण आलं दुष्टात्मे. तिथं सैतान आडवाला, त्या देवदूत उत्तर घेऊन येत असताना त्या देवदूताला आडवा सैतान गेला आकाशामध्ये आणि त्यांचे 21 दिवस तिथं युद्ध चाललं. किती दिवस? पण खाली 21 दिवस दानियल उपवासाने प्रार्थना करत बसला होता. किती दिवस? आणि मग 21 दिवसाच्या दिवशी देवदूत प्रार्थनेचं उत्तर घेऊन आला. देवदूताने सांगितलं, पहिल्याच दिवशी तुझी प्रार्थना ऐकली झाली होती, पण नाही का आम्ही घेऊन येत असताना दुष्टात्मा सैतान ओढवा आला आणि त्याच्यावर झुंबी झाली
आणि मी काय देवदूत मदतीला आला आणि त्यामुळे मी तुझ्याकडे उत्तर घेऊन आलो असं देवदूत म्हणाला. म्हणजे काही प्रार्थना करतो त्याचा अडखळ असतात, म्हणून उपवास प्रार्थना काय करते की प्रार्थनाचं उत्तर लगेच घेऊन येते. बोलू येशू मसीह, हालेलुया हालेलुया. म्हणून पाचवा आशीर्वाद आहे की परमेश्वर म्हणतो की तू हाक मारशील तर ते परमेश्वर काय देईल, उत्तर देईल. आमेन. आणि सहावा आशीर्वाद, तू ओरळी करशील त्यावेळेस तू आवाज देशील परमेश्वराला आणि देव म्हणेल मी आहे. मला मी आहे. देव म्हणतो मी आहे, मी आहे. हे शब्द किती सार्थक आहे. ज्यावेळेस तुम्ही कुठल्या ओरळी मारता, दुःख नाही का, टेन्शन मध्ये भीतीने ओरळी मारता, सुचत नाही, आणि कोणतरी जर म्हटलं ना मी आहे, टेन्शन घेऊन आपल्याला आधार वाटतो काय. हे आशीर्वाद आहे देवाचा की कुणी नसेल पण मी आहे म्हणून देव तुला हात ठेवून म्हणेल मी आहे तुझ्याबरोबर. हालेलुया. 9 वचन, यशाचा ग्रंथ 58 मध्ये 9 वचन मोठ्याने वाचा. हा, तेव्हा तू हाक मारशील, मी परमेश्वर ऐकेन, तू धावा करशील, मी आहे. तुम्हाला परमेश्वर या उपासनेत प्रार्थनेत या मीटिंग मध्ये देव तुम्हाला कदाचित तुमच्या खांद्यावर हात ठेवेल आणि म्हणेल मी आहे तुझ्याबरोबर. तुमच्या डोक्यावर हात ठेवून म्हणेल मी आहे. तुम्हाला खुशीत घेऊन म्हणेल मी आहे. हालेलुया. तुम्हाला सांत्वन देईल आणि म्हणेल की मी आहे. असा आवाज तुमच्या मुखात तुमच्या कानी सुद्धा येईल. आशीर्वाद. प्रेज लॉर्ड. हालेलुया हालेलुया. सहावा आशीर्वाद आपण पाहिला. आणि सातवा आशीर्वाद आहे. सातवा आशीर्वाद 10 वचन वाचा. आशीर्वाद कुठला आशीर्वाद माहिती? सातवा आशीर्वाद काय? अंधारामध्ये तू चमकशील. अंधारात चमकणारा औषध. जगात सगळीकडे समस्या आहेत, अडचणी आहेत, अंधकार वाढत चाललाय जगात. पण याच जगात, याच समस्येत, याच अडखळणामध्ये, याच सगळ्या समस्येत तू चमकवून परमेश्वर तुझा प्रकाश चमकेल. हालेलुया म्हणा. काय म्हणतो परमेश्वर? तुझा प्रकाश अंधकारात काय करेल? झळकेल. आमेन. चर्च म्हणा. हालेलुया. तुझा प्रकाश अंधकारात चमकून उठेल असं म्हटलं या भाषेत. चमकून उठेल. किती अंधार असू द्या तुम्ही चमकणारे व्हा. किती जगात समस्या असू द्या तुम्ही चमकणारे व्हा. बोल येशू मसीह. हालेलुया. सातवा आशीर्वाद. आणि आठवा आशीर्वाद कसा माहिती? आठवा आशीर्वाद त्याचमध्ये आहे, निबडी अंधकार तुला मध्यानाचे तेज असा होईल. हालेलुया. बोल येशू मसीह की. इथं म्हटलेलं आहे तुझा अंधकार मध्यानाच्या सूर्यप्रकाशासारखा प्रमाणे तळपेल. हालेलुया. म्हणजे जरी काही अंधकार असला तर तो परमेश्वर तो अंधकार प्रकाशामध्ये बदलेल आणि सूर्यासारखं तुम्हाला चमकणारं बनवेल. बोला आमेन आमेन. हालेलुया. बोल येशू मसीह की. हालेलुया. आणि 9वा आशीर्वाद आहे. 9वा आशीर्वाद आहे, देव तुझा सततचा मार्गदर्शक होईल. देव तुझा काय होईल? 11 वचन, परमेश्वर तुझा सततचा काय होईल? मार्गदर्शक होईल. देव तुला सगळ्या गोष्टीत शिकवेल. की जणांना आशीर्वाद पाहिजे, देव माझा सतत मार्गदर्शक असावा, देवाने मला रोज बोध करावा. हा 9वा आशीर्वाद आहे. हालेलुया. बोलो येशू मसीह की. देव म्हणतो की मी तुला सतत मार्गदर्शन करीन. उपवास प्रार्थना करणारे त्यांना देव सतत मार्गदर्शन करतो. देव यांना नेहमी बोध करतो. कुठल्या मार्गाने जायला पाहिजे त्या मार्गाने चालवतो. कुठं नुकसान आहे तिथं देव दाखवतो, तिथं नेत नाही. जिथं फायदा आहे, जिथं चांगलं आहे तिथंच परमेश्वर घेऊन जातो, तिथंच चालवतो परमेश्वर. आमेन आमेन आमेन. हालेलुया. तर 9वा आशीर्वाद आहे की देव तुझा सततचा मार्गदर्शक होईल. यशाया 49 मध्ये आणि 10 वचनामध्ये काय म्हटलेलं आहे पाहूया. ठीक मार्क करून घ्या ते वचन. यशाया 49 वा अध्याय आणि 10 वचनामध्ये काय म्हटलेलं आहे की त्या स्थान भूक लागणार नाही,
झळई व ऊर याची बाधा त्यास होणार नाही, कारण त्याजवळ दया करणारा त्यांचा नेता होईल आणि पाण्याच्या झऱ्याजवळ तो त्यास घेऊन जाईल. आमेन. का त्यांना तहान लागू देणार नाही? का त्यांना कुठली कशाची झळई देणार नाही? परमेश्वर देव कसल्याही उन्हाचं त्यांना टेन्शन देणार नाही. का? की देव तुम्हाला मार्गदर्शन करेल सावलीमधनं. देव तुम्हाला तहान लागू देणार नाही. अर्थ कुठे नेईल? पाण्याच्या झऱ्याजवळ घेऊन जाईल. आमेन. तिथं तुम्ही तृप्त व्हाल, तिथंच घेऊन जाणार. जिथं तुमचा व्यवसाय आशीर्वादित आहे तिथंच तुम्हाला मार्गदर्शन करणार. जिथं तुम्हाला चांगलं आहे तिथंच तुम्हाला घेऊन जाणार. जिथं चांगलं आहे तिथंच तुम्हाला घेऊन जाणार. जिथं तुमचं चांगलं नाही तिथून तुम्हाला बाहेर परमेश्वर काढणार. सततचा मार्गदर्शक परमेश्वर तुमचा होणार. बोलो येशू मसीह की हालेलुया. बोला बोलो येशू मसीह की हालेलुया. देव सततचा मार्गदर्शक होणार. स्तोत्र संहिता 32 अध्याय 8 वचनामध्ये म्हटलेलं आहे, परमेश्वर म्हणतो मी तुला बोध करीन, ज्या मार्गात तू चालावे तो मी तुला शिकवीन. तुझ्यावर माझी नजर ठेवून मी तुला बोध करीन, मी तुला शिकवीन. देव शिकवतो ना चांगल्यासाठी. 9वा आशीर्वाद काय माहिती आहे? देव सततचा मार्गदर्शक होणार. म्हणा आमेन. म्हणा देव माझा गुरु होणार. देव माझा कायमचा गुरु असणार. जगातला गुरु गेला तिकीट काढून वरचं, तर त्या माणसाला सुचत नाही आता माझा गुरु गेला कसं व्हायचं. पण ज्याचा देव गुरु होतो, मार्गदर्शक होतो, त्याला कशाचं टेन्शन नाही. मला त्या आमेनची आशा. हालेलुया. म्हणून 48 स्तोत्र 48 अध्याय 14 वचनामध्ये म्हटलेलं आहे, हा आमचा देव सदा सर्व काळ आहे, तो सदा सर्व काळ आमचा मार्गदर्शक होईल. मला माझा परमेश्वर यहोवा तो सततचा सर्व काळचा माझा मार्गदर्शक आहे. माझा मार्गदर्शक आहे. हालेलुया. बोला. स्तोत्र संहिता 23:23-24 मध्ये म्हटलेला आहे, तू आपल्या उपदेशाने संदेशाने वचनाने मला मार्ग दाखवशील. कशाने मार्ग दाखवणार? मार्गदर्शक कसं होणार? परमेश्वर मार्गदर्शक कसं होणार? उपदेश. जिथे इथं संदेश चालू आहे त्या संदेशाद्वारे तुम्हाला देव मार्गदर्शक करणार. तुमचं देव तुमचा सहाय्य करणार. देव तुम्हाला मदत करणार. हा 9वा आशीर्वाद. प्रेज लॉर्ड. बोलो येशू मसीह की 10वा आशीर्वाद. कुठला आशीर्वाद? ओसाड. दुष्काळात देव तुम्हाला तृप्त ठेवणार. 10वा आशीर्वाद. 11 वचन वाचा. एशिया 58:11 वाचा लवकर. बायबल मध्ये बघा. बायबल मध्ये बघायचं तुम्हाला टिक मार्क करा. हा मार्गदर्शक होईल. तो अवर्षण काय समयी तुझ्या जीवाला तृप्त करेल. अवर्षण समय म्हणजे काय? 10वा आशीर्वाद काय? 10वा आशीर्वाद किती जणांना पाहिजे? सगळ्याला पाहिजे काय? जिथं दुष्काळ पडलाय, कमी पडलंय, पण तिथे तुला देव कमी पडू देणार नाही. जेव्हापासून मी येशूमध्ये आलोय, देवाने मला कधीच कमी पडू दिलं नाही. हालेलुया. जेव्हा मी येशूमध्ये मी आलोय, मला कधीच कमी पडलं नाही. मला देवाने तृप्तच ठेवलं आहे. हालेलुया. मला सांगा, येशूमध्ये येणारा व्यक्ती कधी भीक मागताना बघितलाय का तुम्ही? कधी मंदिराच्या बाहेर लाईन बघितले का तुम्ही? येशूच्या नावाने द्या जेवण, वडापाव द्या, या बाई. कधी असं कोणी बघितले का? कारण आमचा येशू भीक मागणाऱ्याला तृप्त करणारा देव आहे. त्याची भीक मागण्याची जीवन बंद करतो आणि त्याचं आशीर्वादित जीवन सुरू करतो. हालेलुया म्हणा. हालेलुया म्हणा. हालेलुया म्हणा. हालेलुया म्हणा. हालेलुया म्हणा. हालेलुया म्हणा. आमचा देव जो उपास प्रार्थना तुम्ही करता, दुष्काळात देव तुम्हाला तृप्त ठेवतो, अन्नधान्याने तृप्त ठेवतो, पाण्याने तृप्त ठेवतो. तुम्हाला कशाची कमतरता पडू देत नाही परमेश्वर. मला क्या आमेन. कधी तुम्ही इथं देवात आलाय, प्रार्थनेत आलाय, तुम्ही कधी तुम्हाला भीक मागायला लागली असाय का कोणी? तर कधीच नाही. कधी तुम्हाला कुठं कपडे भीक मागायला लागले? कधी तुम्हाला कधी वडापाव कोणाला भीक मागायला लागला? उलट जे भीक मागणारे व्यवसाय त्यांचा आहे, जे येशूकडे आले त्यांचा व्यवसाय बंद झाला. भीक मागणारा आणि ते देणारे आशीर्वादित झाले. देणारे झाले ती. हालेलुया म्हणा. असं झालं. बोलो हालेलुया. कारण देवाचा आशीर्वाद हवा आहे की जो उपास प्राप्त करतो, देव त्याला दुष्काळात तृप्त
करतो परमेश्वर, त्याच्या आत्म्याला तृप्त ठेवतो. आमेन आमेन हालेलुया. त्यावेळेस तुम्ही येशूमध्ये येण्याअगोदर तुमचा अन्न पुरवठा तुम्हाला होत नव्हतं घरामध्ये. काही लोकांच्या साक्षी मी ऐकतो, त्याच्या घरामध्ये अन्न पुरवठा जात नव्हतं, कमी पडायचं त्यांना, सगळ्यांना पोटभर खाऊ शकत नव्हते घरामध्ये, किती जरी कमवलं तरी ते पुरवलं जात नव्हतं. पण जसं ते येशूमध्ये आले, त्यांच्या घरात ते खाऊन तृप्त आहे येशूच्या नावात. हालेलुया. त्यांच्या घरात खाऊन ते तृप्त आहेत, समाधानी आहेत, कारण देवाचं वचन आहे की तुला ओसाडच्या वेळेस, ओसाड नाही का, ओसाड प्रदेशात तो तुझ्या आत्म्याला तृप्त करेल. तुमच्या गावात, आपल्या देशात जरी दुष्काळ पडला, अन्नाचा असेल ना कशाचा असेल, पण तुम्ही दुष्काळात त्या उपाशी मरणार नाही. तुम्ही तृप्त राहणार, आणि तृप्त राहून तुम्ही भुकेला तुम्ही उलट देणारे व्हाल येशूच्या नावामध्ये. स्वीकारा येशूच्या नावामध्ये, तुम्ही देणारे व्हाल येशूच्या नावामध्ये. दुष्काळात तुम्ही तृप्त राहून देणारे व्हाल येशूच्या नावामध्ये. दुष्काळात तृप्त राहून तुम्ही देणारे व्हाल येशूच्या नावामध्ये. तुम्ही तृप्त राहून शेजारच्याला देणारे व्हाल येशूच्या नावामध्ये. बोला हालेलुया हालेलुया. काही लोक म्हणतात नाही बाबा मीच राहील तृप्त, स्वार्थी आहे बघतो. हालेलुया. पण ज्यावेळेस तुम्ही तृप्त राहता, तुमच्या द्वारे अनेकांनी तृप्त करणारा परमेश्वर करेल. बोले येशू मसीह की हात उंच करो, जय म्हणा. हालेलुया. देव माझा तुमचं तेल दुष्काळ संपू देणार नाही, तुमचं धान्य संपू देणार नाही, तुमचा पैसा संपू देणार नाही, तुमचा बँक बॅलन्स संपू देणार नाही. किती दुष्काळ पडो, किती महागाई वाढो, किती पेट्रोल वाढो, किती गॅस वाढो, काही घडू द्या उलटा जगामध्ये, पण स्वर्गातून पुरवठा करणारा परमेश्वर तुझा देव आहे, आणि तुला तृप्त करत राहील परमेश्वर. तुला तृप्त ठेवील परमेश्वर, तुला तृप्त ठेवील परमेश्वर, तुझा आत्मा तृप्त ठेवील परमेश्वर. हालेलुया हालेलुया. मोठ्याने हालेलुया. यशाचा ग्रंथ 33 अध्याय आणि 16 वचनामध्ये म्हटलेला आहे की तो आपले घर उंच स्थळी करील, त्याचे संरक्षणाचे स्थान पाषाणाच्या तटमध्ये दुर्ग असे होतील, त्यांना अन्न व पाण्याचा मुबलक पुरवठा अखंडित चालू राहील. हालेलुया म्हणा. काय म्हणते त्या ठिकाणी वचनामध्ये? येशिया 33 टिक मार्क करा. खूप सुंदर देवाचं वचन. हालेलुया बोला, बोला हालेलुया. बोला येशू मसीह की. 16 वचनामध्ये म्हटलेलं आहे की तो उंच स्थानी वास करील. परमेश्वर म्हणतो दुर्गम पहाड त्याचा दुर्ग होईल, त्याला अन्नाचा मुबलक पुरवठा होईल, त्याचे जल आटणार नाही. आमेन. दुष्काळात पुरवठा करणारा देव तुमचा होईल. बोला की आमेन. दुष्काळात तुम्ही तृप्त राहताल का? कारण तुम्हाला कशा अन्नाचा पाण्याचा तुम्हाला तुटवणार नसणार, खंड होणार नाही. तुमचा पुरवठा परमेश्वरापासून आहे. आशीर्वाद तुम्ही प्राप्त करा. 10वा आशीर्वाद. कितवा आशीर्वाद? 10वा आशीर्वाद. स्तोत्र संहिता 37. स्तोत्र संहिता 37 19 बरेच प्रश्न आहेत, पण तुम्हाला मी सांगतो, वाईट समयी तू लज्जित होणार नाहीस. जेव्हा दुष्काळ येईल तेव्हा त्याच्याकडे खाण्यास पुरेसे अन्न असेल. वाईट परिस्थिती येईल, तू लज्जित होऊ देणार नाही परमेश्वर तुला, आणि दुष्काळाच्या वेळी तुला परमेश्वर तृप्त ठेवेल, तुला अन्न पुरेसे देईल परमेश्वर. कोरोनामध्ये उपासनेला मला तर घरापर्यंत येऊन देत होती माणसं, कुणी पाठवायचं परमेश्वर. मला कोरोनामध्ये असा कम्फर्ट झाला, मी कोरोनामध्ये जगू शकतो तर कोरोना नसताना जगू शकतो. बोला हालेलुया. चर्च बंद, प्रार्थना बंद, काय सुद्धा नाही, तरी देवाने सांभाळलं. आमेन म्हणा. हालेलुया. काय लोकांचं आवडलं, पण देवाच्या लोकांना तुम्हाला सांगतो, तुम्ही कोरोनाच्या काळात सुद्धा तृप्त राहिला. काही लोकांचे खूप स्टेटस बघत होतं, भजी काय काय करून खात होते, कोरोनामध्ये काय काम होतं. हालेलुया हालेलुया. काय काय ते इतकं झालं माझ्या घरामध्ये सामान, मी म्हणलं काय करायचं एवढं. प्रेज लॉर्ड. माझा देव दुष्काळाविषयी पुरवठा करणारा देव आहे आणि तृप्त करणारा देव आहे. लागेल ते पुरवठा करणारा देव आहे. बघा, माझा देव यहोवा यिरे आहे, तो पुरवठा करणारा देव आहे. मी जाहीर करतो येशूच्या नावामध्ये, देवाचा सेवक आहे त्याने, की तुमचं अन्न कधीच कमी होऊ देणार नाही परमेश्वर.
तुमचं धान्य कधीच कमी होऊ देणार नाही परमेश्वर. तुमच्या घरातलं बँक बॅलन्स कधीच कमी होणार नाही परमेश्वर. कधीच तुम्हाला लज्जित घोषित करणार नाही परमेश्वर. कुठल्याही बाबतीत तुम्ही लज्जित घोषित होणार नाही, कारण माझा देव यहोवा तुमचा पुरवठा करणार आहे. हालेलुया हालेलुया. धन्यवाद आहे प्रभूला. रामा सिखादा रामा रामा शबादी खांदा लावा लावा लावा. प्रेज लॉर्ड प्रेज लॉर्ड. 11वा आशीर्वाद कितवा? तुझ्या हाडे मजबूत होईल. उपास प्रार्थना केल्यावर काय मिळेल होईल? की जर हाडे मजबूत करायचे. उपास 3 दिवस करायचे, उपाशी राहायचे. हालेलुया. खाऊन हाडं नाही मजबूत होणार. मी म्हणतो उपवास आणि प्रार्थना करशील तर तुझे हाडं काय होतील? बघा 58 काय म्हटलं आहे? 11 वचन 58:11 मध्ये म्हटलेलं आहे की तुझ्या हाडास मजबूत करील. काही जणांची हाडं काय कमजोर असतील तर त्यांनी उपास प्रार्थनेत 3 दिवस यावं. हाडं आहेत ना अशा मजबूत देव करेल. देवालाच माहिती उपासामध्येच कसं मजबूत करायचं. गोळी खाऊन खाऊन ते शरीर त्या हाडाला वज करून टाकलेलं आहे शरीराला. तर 3 दिवस उपास करून त्याची चरबी वगैरे कमी करेल देव. काहीतरी काय करेल आणि त्या हाडात काहीतरी जे पाहिजे ते मिळेल. त्या उपास प्रार्थनेत जे हाडाला पाहिजे ते उपास प्रार्थनेत मिळेल. हाडं मजबूत. मग तुम्ही म्हणता मीटिंग मध्ये उपास केल्यावर गुडघ्याचा त्रास घेऊन राहिला असं मस्त वाटतंय. तुमचे हाडं मजबूत होईल परमेश्वर. तयार आहे का उपास प्रार्थना करायला? 11वा आशीर्वाद काय? हाडे मजबूत करेल परमेश्वर तुमचे. तुमचं हाड मोडू देणार नाही परमेश्वर. बोलो येशू मसीह की. नाहीतर काय तुमचं निमित्तच थोडी गाडी टच झाली, कुठं चालू गाडी टच झाली, कटकन मोडले ना तो खाड. हालेलुया. बोला हालेलुया. का थोडंच गाडी आली, कडकन थोडं निमित्त झालं, कडकन तुटलं. का? हाडं मजबूत नाही. हाडं मजबूत करून घ्यायची गरज आहे. प्रेज लॉर्ड. हालेलुया हालेलुया. म्हणून देवाला धन्यवाद. 11वा आशीर्वाद मंडळीला द्यायचा आहे माझ्या प्रियांनो. आणि तुम्ही उपास प्रार्थना करा मंडळी, तुम्हाला 11वा आशीर्वाद मिळेल. हालेलुया. 12वा आशीर्वाद कुठला? 12वा आशीर्वाद 58वा अध्याय. तुझ्या हाडास मजबूत करील. तू भरपूर पाणी दिलेल्या मळ्याप्रमाणे होशील. कसं मळा? भरपूर पाणी दिलेल्या बागेप्रमाणे होशील. बगीचा बगीचा. बोलो येशू मसीह. भरपूर पाणी दिलेलं बगीचा. भरपूर पाणी दिलंय भरपूर. माझा देव एक झाडाप्रमाणे म्हणत नाही, बगीच्याप्रमाणे, एक मळ्याप्रमाणे. कशाप्रमाणे? देवाने आदाम हवेला कुठे ठेवलं होतं? एक बगीच्यामध्ये. भरपूर हिरवीगार पाणी दिलेली तिथून नद्याचा उगम आहे. त्या एदेन बागेतून तिथून सगळं नद्या निघतात. सगळं काही उपलब्ध तिथून आहे. सगळे झाडं त्या बागेमध्ये आहेत. सगळे फळं आहेत. सगळे वनस्पती आहेत. सगळं त्या बागेमध्ये. परमेश्वर असाच आशीर्वाद देईल. मग तो 12वा आशीर्वाद. किती आशीर्वाद? 12वा आशीर्वाद की तू भरपूर पाणी दिलेल्या बागेप्रमाणे होशील. व्हायचं तुम्हाला बागेत भरपूर पाणी दिलेल्या बागेप्रमाणे. भरपूर पाणी दिलेले बाग कशी राहते? हिरवीगार राहते, टवटवीत राहते, एकदम चमकणारी होते. हालेलुया. आणि एकदम शायनिंग शोभा. गार्डन आवडतं तुम्हाला? गार्डन तुमच्या घरापुढे गार्डन आवडतं का? येणाऱ्या दिवसात तुम्हाला असे घर परमेश्वर देईल. तुमच्या घरापुढे गार्डन पण देईल. हालेलुया. आम्ही मला आम्ही पण स्वीकारा. एक मळा परमेश्वर तुम्हाला देईल. एक मळा, एक चांगला मळा, एक चांगलं गार्डन देणार आहे. काही लोक नाही, चर्च मध्ये अनेक लोक आहेत की त्यांना मळा आणि गार्डन परमेश्वर देईल तुम्हाला. बोलो येशू मसीह. हालेलुया. एक वचन काढू त्याप्रमाणे. यिर्मया 31:12. यिर्मया 31:12. ते येथील सियोनाच्या शिखरावर आनंदाने गातील. परमेश्वराच्या चांगुलपणामुळे धान्यासाठी, द्राक्षरसासाठी, तेलासाठी व थव्या कळपाची संततीसाठी आनंदित होऊन येतील. आणि त्यांना त्यांचा जीव भरपूर पाणी दिलेल्या बागेप्रमाणे होईल. यापुढे ते पुन्हा कधी दुःखित होणार नाहीत. आमेन. ते कधीच दुःखित होणार नाहीत. ते असे पावतील की पाणी, भरपूर पाणी दिलेल्या बागेप्रमाणे ते होतील. परमेश्वर म्हणतो. 12वा आशीर्वाद आहे. कितवा आशीर्वाद?
बोलो यीशु मसीह की हालेलुया, हालेलुया, प्रेज लॉर्ड। परमेश्वर खूप महान आहे माझे प्रिय। एक 13वा आशीर्वादाकडे जाऊ आपण। कितवा आशीर्वाद? 13वा आशीर्वाद असा आहे 58 यशायाचा ग्रंथ 11 वचनामध्ये, पाणी कधी न आटणाऱ्या झऱ्याप्रमाणे होशील। 13 आशीर्वाद 13। तुम्ही असं झऱ्याप्रमाणे होताल की त्या झऱ्यात पाणी आटणार नाही, पाणी आटणार नाही। ऐकताय का चर्च? कुणी असं म्हणणार नाही हे संपलंच नाही, तुमच्यातून निघेलच झऱ्याप्रमाणे पाणी। हालेलुया। माझा विश्वास आहे चर्च, आपण उपास प्रार्थना करतो आणि म्हणून आपल्यातला झरा कधी आटणार नाही, आपल्यातला जीवनाचं पाणी वाहतच राहणार आहे। आमेन। जीवनाची नदी वाहतच राहणार आहे। हालेलुया, हालेलुया। मला सर्जा जीवनाची नदी वाहतच राहणार आहे। म्हणा आमेन। जीवनाची नदी वाहतच राहणार आहे। म्हणा आपण अशा झऱ्याप्रमाणे, मी अशा झऱ्याप्रमाणे होणार, मी अशा झऱ्याप्रमाणे आहे न आटणाऱ्या, पाणी कधी न आटणाऱ्या। हालेलुया। तुम्हाला माहितीये का असे वडे वडे नाले ही कधी सीझनेबल आहेत, सीझन आले का वाहते, पावसाळा आला का, पण देव तसं म्हणत नाही, न आटणाऱ्या झऱ्याप्रमाणे दोषी। बोलो येशू मसीह की हालेलुया। स्पष्ट म्हटलंय पाणी कधी न आटणाऱ्या झऱ्याप्रमाणे होशील, कधीच आटणार नाही। म्हणजे तुझ्यातलं कधीच आशीर्वाद संपणार नाही, तुझ्यातला कधीच पुरवठा संपणार नाही, तुझ्यातलं धान्य कधीच संपणार नाही, तुझ्यातली कधी तुला कधीच कमतरता पडणार नाही, तुझा झरा वाहतच राहील येशूच्या नावात। बोल हालेलुया। तुझा झरा वाहतच राहील येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये। आमेन म्हणता का चर्च? आमेन म्हणता का? आमेन म्हणता का? हालेलुया, हालेलुया, प्रेज लॉर्ड। वाहतच राहील, झरा वाहतच राहील आणि ओसाड पण सर्व सुकलेलं पण हिरवगार होत राहील येशूच्या नावामध्ये। बोलो येशू मसीह की। मला मी न आटणाऱ्या झऱ्याप्रमाणे आहे, मी आशीर्वादित आहे, मी आशीर्वादित आहे, मी न आटणाऱ्या झऱ्याप्रमाणे आहे, पाणी कधी न आटणाऱ्या झऱ्याप्रमाणे आहे। जेव्हा जेव्हा येतील कोणी त्यांना माझ्यातून जीवनी पाणी मिळेल। हालेलुया, हालेलुया। एखाद्याचे विहीर बुजलेली दिसते तुम्हाला, एखाद्याची विहिरीचे झरे बंद पडलेले दिसतात, पण असे पण झरे असतात दुष्काळ कितीही पडला तर ते झरे चालू असतात। प्रेज लॉर्ड। पाण्याचा किती दुष्काळ पडला ते झरे चालू असतात। माझ्या प्रियानो तसाच देव तुम्हाला ठेवणार, तुमच्याकडे कधी कमी होणार नाही गोष्टी। बोलो येशू मसीह की हालेलुया, हालेलुया। 14वा आशीर्वाद कितवा? ओसाड, पडलेली घरे, पडलेली परिवार, तुटलेली नाते तू पुन्हा बांधशील आशीर्वाद। 58 अध्याय 12 वचन, बहुत काळ मोडून पडलेली शहरे तुझे लोक पुन्हा बांधतील। आमेन। मोडून पडलेली, मोडलेली कुटुंब, मोडलेली घर, मोडलेल्या वस्ती, मोडलेली नगरे तू पुन्हा बांधशील। हालेलुया। कितवा आशीर्वाद हा? कितवा आशीर्वाद? 14वा आशीर्वाद आहे। कितवा आशीर्वाद हा? 14वा आशीर्वाद आहे की तुझे लोक असा आशीर्वाद मिळवतील उपास प्रार्थना केल्यामुळे, देवाला आवडणारा उपास केल्यामुळे। मोडलेली नगरे, मोडलेली परिवार, मोडलेले रिलेशन, नाही का, विवाह तुटलेली, रिलेशन तुटलेली, नाते तुटलेली तू पुन्हा बांधशील येशू ख्रिस्ताच्या नावाने। हालेलुया, हालेलुया। तुटलं म्हटले तुटलं, ये नाता तुट गया असं म्हटलेले, नाते तुटलेले आशीर्वाद देव असा देणार मंडळी, तुम्ही पुन्हा बांधताल त्या नात्याला येशूच्या नावाने बांधताल। हालेलुया। काय परिवाराची अशी अवस्था झाली असते, तो पडलेलं घर कसं तुटलेलं घर, पडलेलं घर, नाते तुटलेले, प्रेम तुटले, सगळं तुटले, सगळं तुटले। पण उपास प्रार्थनेत असं होणार आहे मीटिंग मध्ये, तुटलेली घरे बनून जाणार येशूच्या नावामध्ये। हालेलुया। मला समजलं, तुटलेली घरे। आमेन। येशूच्या नावाने प्रॉफिटिक वर्ड घ्या। तुमचे नाते कुठं तुटलेले असते ती पुन्हा बांधेल परमेश्वर तुमच्याद्वारे, तुमच्याद्वारे सगळ्याचं काम करेल। आमेन म्हणा। हालेलुया। कितवा आशीर्वाद हा? 14वा आशीर्वाद। एशिया
61:11 मध्ये काय म्हणलेलं आहे? पृथ्वी जशी आपल्या अंकुरित रोप होते, जशी बाग त्याच्यामधली लागवड होते, त्याचप्रमाणे परमेश्वर सर्व राष्ट्रासमोर चांगुलपणा व प्रशंसा अंकुरित करील. हालेलुया म्हणा. अंकुरित म्हणजे पुन्हा नव्याने परमेश्वर उभा करेल, पुन्हा नव्याने रिलेशन, नव्याने शादी लग्न पती पत्नीला असं देव उभं करेल की ते असं वागतील की नवीनच लग्न झाले. कसं वागतील? नवरा म्हणून बायको नवीन नवरीसारखीच प्रेम करते आणि बहीण म्हणून साहेब जरा नवीन नवऱ्यासारखं झाले. आजकाल लयच उजळ आलाय चेहरामध्ये दिसतो. एकमेकाला आवडायला लागते, एकमेकाला जास्त पसंत करायला लागते आणि एकमेकाला डोळ्याने म्हणते तू चांगली दिसते. बायकोला नवऱ्याला चांगला दिसतात, नवऱ्याला बायको तुझी चांगली दिसते, बाकी सगळं फिकं दिसतं. त्याला म्हणतात नवीन अंकुर. प्रेज लॉर्ड. नवीन प्रेम. आमेन. नाहीतर आता काय परिवारामध्ये काय झालं गेलं सगळं झालं. हालेलुया. काय राहिलं आता? पुन्हा म्हणजे उभं करणं म्हणजे काय नव्याने मग त्याला आवडीच जिंदगी बाकी आहे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. 58 आणि 12 मध्ये म्हणलं बहुत काळ मुले शैली तू काय करशील? पूर्ण बातची. बोले यीशु मसीह की हालेलुया. हालेलुया. नेहमीप्रमाणे देव पुन्हा बांधण्यासाठी उभं करेल. कसं पुन्हा प्रमाणे? नेहमीमध्ये नेहमीचं पुस्तक वाचा. ओसाड पडलेलं मंदिर, भगदार पडलेले नाही का भिंती, कुठं भिंती पडलेल्या नाही का, अशा काही गोष्टी, त्या सगळ्या गोष्टी ती पुन्हा बांधू लागला जाऊन. बोले यीशु मसीह की. 15वा आशीर्वाद कितवा? पूर्वीच्या पिढ्यांनी घातलेले पाय तू पूर्ण बांधशील. मला आमेन म्हणा. जे भिंती आहेत, भिंती काय म्हटलं या ठिकाणी? तू पुष्कळ नाश झालेल्या पिढ्या बघा. 15वा आशीर्वाद काय माहिती आहे? नाही 15वा आशीर्वाद काय? तू पुष्कळ नाश झालेल्या पिढ्या उभा करशील. पिढ्या ज्या काही पिढ्या आहेत, कुटुंब आहेत, नाश झाले तू उभा करशील. 16वा आशीर्वाद भिंती दुरुस्त करशील. भिंती दुरुस्त करशील म्हणजे जे भक्ताने किंवा जे काही नाही का समेटाचं काम करशील, समेटाची सेवा परमेश्वर तुम्हाला देईल. हालेलुया म्हणा. 16 आशीर्वाद. 17वा आशीर्वाद राहण्यासाठी रस्ते नीट करणारा होशील तू. रस्ते नीट करणारा होशील. अनेक लोकांचे रस्ते मध्ये वाकडं करायचा पण तू नीट करशील. आता नीट रस्ते. आमेन म्हणा. हालेलुया. रस्त्याची दुरुस्ती करणारा असं तुझे नाव पडेल. कसं पडेल? पिढ्यांनी घातलेले पाय तू पूर्ण उभारशील. मोडतोडीचा जीर्णोद्धार करणारा, वस्ती होण्यासाठी रस्त्याची दुरुस्ती करणारा असं तुझे नाव पडेल. कसं नाव पडेल? दुरुस्ती करणारा. म्हणा दुरुस्ती करणारा. म्हणा दुरुस्ती करणारा. नाते दुरुस्त करणारा, कुटुंब दुरुस्त करणारा, भिंती दुरुस्त करणारा, सगळं दुरुस्त. म्हणा आम्ही आशीर्वादित आहे. म्हणा आम्ही आशीर्वादित आहे. हा तुमचं ग्रह. आम्ही आशीर्वादित आहे. दुरुस्त करणारा आशीर्वाद मला देवा दिला. दुरुस्त करणारा आशीर्वाद. कुठेही जातो दुरुस्त करणार. बघा एखादा व्यक्ती असा असतो, जागी खराब झालाय दुरुस्त, फॅन खराब झालाय दुरुस्त, मशीन खराब झाले दुरुस्त, मिक्सर खराब झाले दुरुस्त, नळ खराब झालाय दुरुस्त. हालेलुया. तसं आध्यात्मिकरित्या देव तुम्हाला आणि मला आशीर्वाद असं देणार की जिथं गावात जाल तिथं दुरुस्ती तुम्ही करणार. आमेन. कुटुंबात पाय ठेवा ती कुटुंब दुरुस्त होणार. हालेलुया म्हणा. हालेलुया. कितवा आशीर्वाद हा? 17वा आशीर्वाद. 18वा आशीर्वाद काय? शब्दाचं पालन तुम्ही करणार. गेल्या रविवारी मी सांगितलं 13 वचन 5 गोष्टीचे शब्द. किती गोष्टी? तुम्ही आशीर्वादित असल्यामुळे शब्दाचं उल्लंघन करणार नाही. शब्दात दिवशी स्वतःचा आनंद करणार आहे, स्वतःच्या जगात आनंद करणार आहे, तर तुम्ही त्या शब्दात दिवसामध्ये आनंद करणार. तो शब्दात पवित्र देवाचा दिवस आहे, त्याचा आदर करणार आणि त्या शब्दात दिवशी येऊन तुम्ही देवाचा गौरव करणार. 13 वचन तुम्ही पाळणार का? 18वा आशीर्वाद आहे. हालेलुया. 13 वचन पाळणारे लोक आशीर्वादित आहे. आमेन म्हणा. हालेलुया. मग या 18वा आशीर्वाद कसं मिळेल? 13 वचन पूर्ण जेव्हा तुम्ही कराल. 13 वचन मध्ये काय लिहिलंय की
58 मध्ये 13 मध्ये काय म्हटले की शपथाची तू पायमिली करणार नाहीस, माझ्या पवित्र दिवशी तू आपला उद्योगधंदे करणार नाहीस, म्हणजे आपल्या कामात रमणार नाहीस. शपथ हा आनंद दिन आहे असं तू म्हणशील. आजचा दिवस कसला आहे? आज लेच बोर आहे बाबा, चर्च लेच बोरिंग वाटतं असं म्हणणार नाही तुम्ही. तुम्ही म्हणलं पाहिजे आजचा रविवारचा दिवस खूप आनंदाचा दिवस आहे. हालेलुया. आता संडे दिवस आलाय, मला आनंदाचा दिवस आलाय. आणि पुढं संडेचा दिवस जो शब्दात म्हणून तो पवित्र दिवस आहे, सन्मानाचा दिवस म्हणून तुम्ही त्याला आदर द्या. चौथा मुद्दा आहे ना. पुढे म्हटलेलं आहे त्या दिवशी तू कुठलंच काम करणार नाहीस आणि कुठलाही धंदा वायपट गोष्टी बोलत बसणार नाहीस. तर तू असं करशील तर आशीर्वाद कुठल्या मिळते? 14 वचनामध्ये तू देवाच्या ठाई आनंद पावशील. 18 आशीर्वाद. कुठं आनंद पावशील? देवाच्या मंदिरातून आनंद होणार नाही म्हणजे काय? कुठं चुकते, पण देवामध्ये तो 18 आशीर्वाद प्राप्त करणार. देवाच्या ठाई तो आनंद करणार. बघा तुम्ही देवाच्या ठाई आनंद करणार. बघा तुम्ही देवाच्या ठाई आनंद करणार. हालेलुया. 19वा आशीर्वाद काय माहितीये? 19वा आशीर्वाद आहे तू देशाच्या उच्च स्थलांचे जवळस्थानी आक्रमण करणार. उच्च स्थान तू ताब्यात, उच्च स्थानावर तू विराजमान होणार. 19वा आशीर्वाद. कुठेही गेला तर कुठे जाणार तू? इस्रायलला पाहिजे उंच. कुठे गेलं तर उंच. एक सिस्टरनी साक्षी दिली आज बारामतीमध्ये की त्या जॉबला होत्या, पद नाही सांगत, म्हणजे त्यांच्यावर एक व्यक्ती होती अधिकारी, आणि त्या व्यक्तीपेक्षा ह्यांना ज्ञान भरपूर, त्यांचं ज्ञान भरपूर. हॉस्पिटलमध्ये मोठे अधिकारी, लाखाच्या पुढे पगार आहे त्यांना, आणि ते चर्चला येतात. आणि मग त्यांना इतकं ज्ञान आहे, प्रार्थनेला येऊ लागले तेव्हापासून ते प्रार्थना करू द्या की मला एवढं ज्ञान आहे ह्यांना, आणि त्यांना उपयोग करावं वाटत होतं की चांगलं व्हावं लोकांचं. पण ती वरची व्यक्ती त्यांना अधिकारी असल्यामुळं त्यांना ती पुढचाच निर्णय घेऊ देत नव्हती. का? कारण वर ह्यांना आडकाठी व्हायची, आडखड व्हायचं, आणि ह्यांना वाटायचं की काही डिसिजन असं झाले पाहिजे, चांगलं व्हायला पाहिजे. तेव्हा असा चमत्कार केला, त्या व्यक्तीची बदली दुसरीकडे करून टाकली, आणि वरून ऑर्डर आली की तुम्हीच आता मेन व्यक्ती आहात. हालेलुया. तुम्हीच आता मेन त्या पदावर. मग आता ह्यांना निर्णय घेता येऊ लागले, ह्याचं चांगल्या गोष्टी करता येऊ लागल्या. देवाने काय केलं? ह्यांना स्टॉप बनवून टाकलं. आमेन म्हणा. ह्यांनाच उंच पद देऊन टाकलं. देव तसा आशीर्वाद तुम्हाला देणार. जिथं पाय ठेवतात तिथं शिपूट नाही, तिथं मस्तक परमेश्वर ठेवतो. हालेलुया. जिथं पाय ठेवतात तिथं देव तुम्हाला गुलाम नाही, तिथं उंच करणार, तुमचा सन्मान वाढवणार, तुमचा आदर वाढवणार. हालेलुया. तिथं तुम्ही कुठे जरी गेला तुम्हाला खाल्लं स्थान नसणार, परमेश्वर तुम्हाला मानाचं स्थान देणार. परमेश्वर कुठेही जा, तुमचे लेकर, तुमचा परिवार, तुमची बिझनेस, तुमचा आर्थिक स्थिती, तुमच्या प्रत्येक गोष्टी खाली नसणार, देव तुम्हाला उंच स्थानावर घेऊन जाणार. ही जणांचा विश्वास आहे. आमेन म्हणते. हालेलुया म्हणा. आणि 20वा आशीर्वाद कुठला काय? 20वा आशीर्वाद आहे की मी असे मी करीन. परमेश्वर म्हणतो. काय म्हणतो परमेश्वर? तू देशाच्या उच्च स्थलांचे जवळश्वानी आनंदाने आक्रमण करशील, आणि असे मी करीन देव म्हणतो, आणि तुझा पिता याकोब याच्या वतनाचा तुला उपभोग घेऊ देईन. परमेश्वराच्या तोडचे हे शब्द आहे. चर्च आमेन म्हणा. आमेन म्हणा. हालेलुया. हा तुमचं तुम्हाला हालेलुया. देव काय म्हणतो की तुला याकोबाचा पतनाचा उपभोग घेता येईल, तुला असं मी करीन. याकोब कोण आहे आमचा? म्हणा आमची पिढीतला आहे. म्हणा मी याकोबाच्या पिढीमधला आहे. आता माझ्या पिढीतला नाही मी. बोला हालेलुया. आता आपण जुन्या पिढीत होतो आपल्या, तर ती पिढी आपल्या मागे होती, पण आता आम्ही अब्रामाच्या, इसाकाच्या, याकोबाच्या, येशूच्या पिढीमधले लोक आहोत. मला किती जण आयुष्यातून म्हणतात की आमेन. कुणाच्या पिढीमध्ये तुम्ही आता आहात? तुम्ही अब्राम, इसाक, याकोबाच्या पिढीमधल्या येशूचे लोक आहात, आणि अब्रामाचे आशीर्वाद ते तुमचे आशीर्वाद आहे, इसाकाचे आशीर्वाद ते तुमचे आशीर्वाद आहे, याकोबाचे आशीर्वाद ते तुमचे आशीर्वाद आहे. हालेलुया. आता मला कसली भीती नाही. माझ्या वडिलांकडनं, माझ्या वडिलांच्या पिढीकडनं जी पिढा आहे त्यांचे काय शाप आहे ते माझ्याकडे येऊ शकत नाही, कारण आता मी येशू ख्रिस्तामध्ये विश्वास ठेवल्यामुळे आता मी येशू मध्ये आहे. प्रार्थना
प्रेझेंट. बोला हात उंच करून हालेलुया. इथं काय म्हटलंय, याकोबाच्या वचनाचं तुला उपभोग घेता येईल असं मी करेन. जे याकोबाला देवाने आशीर्वाद दिले ते तुम्हाला मला पण त्याचा उपभोग घेता येईल. पण काही लोकांचा उपभोग घेता येत नाही. त्याच्याकडे भरपूर प्रॉपर्टी पैसा आहे पण त्याला उपभोग घेता लवकर तिकीट काढतात. त्याचं तिकीट लवकर जर निघतं लवकर पैसा पाणी काय उपभोग घेताच नाही. हालेलुया. पण देवाच्या लोकांना उपास प्रार्थना केल्यामुळं हे 20 आशीर्वाद तुम्हाला भेटतात. हालेलुया. तयार आहे तुम्ही उपास प्रार्थना करायला? मनाची तयारी करायला तयार आहे? 3 दिवस उपास करायला तयार आहे? जेव्हा तुम्ही 3 दिवस उपास कराल माझा देव हे 20 प्रकारचे आशीर्वाद तुम्हाला आशीर्वाद करेल. हालेलुया. माझा देव तुम्हाला 20 प्रकारच्या आशीर्वादानं तुमचे जीवन आशीर्वादित करेल आणि तुमचा फायदाच होईल. हालेलुया. म्हणा उठायला तयार? तुम्ही तयार आहे का? उठून उभा राहायला तयार? समर्पण करायला तयार आहे? या आठवड्यात शुक्रवार शनिवार रविवार जीवन उपासाने जीवन देऊ टाका. बोला येशू मसीह. तुमचे आजारी असेल तुम्ही बरे होता. बोला हालेलुया. चला डोळे बंद करून थोडं समर्पण करूया आपण. हालेलुया. राबा लाबा सिखांदा लाबा लाबा. चला चला चला. चला डोळे बंद करून धन्यवाद द्या. उपवास प्रार्थनेचे आशीर्वाद तुम्ही ऐकलेले आहेत आज. हालेलुया. बरेच दिवसाला आपण उपवास केला नाही. आता उपवासामध्ये राहायची वेळ आलेली आहे. अनेक लोक चमकणारे दिसतात तुम्हाला, त्यांच्या मागे ते उपवास आणि प्रार्थना करणारे लोक आहेत. अनेक परिवार तुम्ही चमकणारे बघता, आशीर्वादित बघता देवामध्ये, ते उपवास आणि प्रार्थना करणारे आहेत. अनेक देवाचे मोठे मोठे सेवक आहेत, ते उपवास आणि प्रार्थना करणारे आहेत. मोशे बायबलमध्ये आम्ही बघतो तो उपवास आणि प्रार्थना करणारा आम्ही बघतो. दानिएलचं जीवन आम्ही बघतो चमकणारं, तो उपवास आणि प्रार्थना करणारा व्यक्ती आम्ही पाहतो. प्रभू येशू चमकणारा होता. तो जिथे जायचा चमत्कार होत होते. येशू उपवास आणि प्रार्थना करायचा. पौल आम्ही पाहतो कितीतरी मंडळ्या स्थापन केल्या पण त्यांनी उपवास आणि प्रार्थना केली. पेत्र अशा अनेक शिष्य आम्ही पाहतो. बेनिहीन देवाचे मोठे सेवक ते रोज किती दिवस निघत नाहीत बाहेर. ते उपवास आणि प्रार्थनेमध्ये असतात. देव त्यांना ते वाढवतो. परमेश्वर चर्च वेळ आलेली आहे तुम्हाला प्रकाशमान होण्याची. चर्च वेळ आलेली आहे तुम्हाला अजून चमकण्याची. हालेलुया. हात उंच करून धन्यवाद द्या. शखादाला बा रिबा थाराला बा ओ रिबा बाबा 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 शखादाला बाला 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 बा. आता तुम्हाला आक्रमण करण्याची वेळ आलेली आहे. उच्च स्थानावर तुम्हाला जायची वेळ आलेली आहे. चर्च शखींदाला बाला बा. अनेक लोक येणार आहेत. चर्च आपल्या वेगवेगळ्या देवानी आश्रित लोकांनी करावं म्हणून योजना आहे देवाची. किती आनंदाची गोष्ट आहे की जे येशूमध्ये आल्यानंतर कसली भीक मागायचं जीवन राहत नाही. देव देणारा व्यक्ती करून टाकतो माझ्या प्रियाला. राबा सिखांदा लाबा राबा सिखांदा लाबा. चला आपले हात उंच करून धन्यवाद 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 द्या. मैं आशीषित हूं. मला मी आशीर्वादित आहे. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. तुझ्या वचनाद्वारे तू मला बोललास. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. आज मी आशीर्वादित आहे. धन्यवाद येशू. मला शक्ती दे खरा उपवास करण्यासाठी, प्रार्थना करण्यासाठी, तुझी सेवा करण्यासाठी शक्ती दे देवा. यशाचा ग्रंथ 58 अध्यायानुसार तू उभं कर. मला आशीर्वादामध्ये उभं कर, सेवेमध्ये उभं कर, उपवास प्रार्थनेसाठी उभं कर.
तुझ्या राज्यासाठी उभं कर. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. हालेलुया. राबा सिखांदा राबा धा राबा बा 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 बा. चला धन्यवाद द्या, धन्यवाद द्या. माझा देव तुमचं कधीच राहू देणार नाही. माझा देव तुम्हाला कधीच आजारी पडू देणार नाही. तुम्हाला रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे. देव म्हणतो की मी उपचार आणीन. देव म्हणतो की मी तुला बरं करीन. मी तुला दुष्काळाच्या वेळेस तृप्त ठेवीन. देव म्हणतो की भरपूर पाणी दिलेल्या झऱ्याप्रमाणे पाणी दिलेल्या मळ्याप्रमाणे मी तुला ठेवीन. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. राबा सिखांदा लाबा. परमेश्वर आशीर्वाद, परमेश्वर आशीर्वाद. हालेलुया. प्रत्येकाच्या कामात, प्रत्येकाच्या बिझनेस मध्ये, प्रत्येकाच्या आर्थिकतेमध्ये, लेकरांवर सगळ्यावर आशीर्वाद पाठव दे बाबा. सगळ्याला आशीर्वाद पाठव. कुठलाही झरा आटू देऊ नको, कुठल्याही परिवारात काही कमी पडू नको. सगळ्या आशीर्वादाने भर दे बाबा. हालेलुया, हालेलुया. शाखांदा राबा बाबा. ज्याचं घर तुटत चाललेलं आहे ते पुन्हा बांधलं जाऊ येशूच्या नावामध्ये. पुन्हा बांधलं जाऊ दे. त्याचं रिलेशन तुटत आहे, त्याचं रिलेशन पुन्हा येशूच्या नावामध्ये तयार होऊ दे. पुन्हा एकदा मजबूत तयार होते रिलेशन. लाभरा बाका लाभा बाबा. हालेलुया, हालेलुया. ज्यांच्या हाडं मजबूत नाही त्याच्या हाडं मजबूत होऊ दे येशूच्या नावात. त्याच्या हाडं मजबूत होऊ दे येशूच्या नावात. मजबूत होऊ दे येशूच्या नावात हाडे. हालेलुया, हालेलुया. ज्यांची आर्थिक स्थिती मजबूत नाही त्यांची आर्थिक स्थिती मजबूत कर येशूच्या नावात. आर्थिक स्थिती मजबूत कर येशूच्या नावात. हालेलुया, हालेलुया. राबा रिकांदा लाभा. जे अंधकारामध्ये बाबा अंधकारमय होत चालले त्याला प्रकाश दे प्रभू. त्याला प्रकाशमय कर प्रभू. प्रकाशमय कर प्रभू. चमकव परमेश्वरा. प्रकाशाप्रमाणे चमकव बाबा. तेजस्वी कर परमेश्वरा येशूच्या नावात, येशूच्या नावात. हालेलुया, हालेलुया. सगळे बंधन बुजले जाऊ दे. ओ सगळे बंधन तुटले जाऊ दे. सगळे अडथळे निघून जाऊ दे येशूच्या नावात. हालेलुया, हालेलुया. बंध तुटत आहे, बंध तुटत आहे. मी सामर्थ्य तुमच्यावर बोलत आहे. मी अभिषेक रिलीज करत तुमच्यावर येशूच्या नावात. फायर होली स्पिरिट. राबा बाबा राबा लाबा लाबा. ओ रिबा सिखांदा लाबा लाबा लाबा. ओ रबा लाबा. टाळ्या वाजवून स्वागत करा परमेश्वराचं. सामर्थ्य ईश्वर, सामर्थ्य ईश्वर. रिबा बाबा शाखा लाबा लाबा. सामर्थ्य अभिषेक दाखवत आहे. ओ सामर्थ्य बोलत आहे. सरळ खबर करतो. रे बाबा बाबा बाबा. तेव्हा तुझं तुझानी तुझं नातं ज्याच्या व्यक्तीचं नातं तुझं कमी होत चाललंय. पुण्याच्या नव्या नवीन नातं. हो अधिक प्रेमाचं नातं, प्रार्थनेचं नातं, तुझ्यासाठी चाललेलं नातं, हो तुझ्यासाठी झटणारं नातं उभा करिष्ठ. बाबा 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 बाबा. शाबाला बाला 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 बा. हो घडून आणते बाबा. तू म्हणाल मी करीन असं. तू म्हणाल तेव्हा मी करीन. तू म्हणाल मी करीन. मी असं करीन तू म्हणालास. मी असं करीन तू म्हणालास. आता कर परमेश्वरा. आता कर देवा. आता कर देवा. आता कर तुझ्या सगळ्यामध्ये. हे 20 आशीर्वादाची सुरुवात कर. हे 20 आशीर्वाद सुरुवात कर. बाबा बाबा बाबा. टाळ्या वाजवून देवाचं स्वागत करा. देव आलेला. बाबा बाबा बाबा. ओ शाबा बाबा बाबा बाबा. आता म्हणल्याप्रमाणे तुम्हाला उभं केलेलं आहे या आशीर्वादासाठी, या आशीर्वादासाठी. आता तू कर. मी बोलत आहे परमेश्वर तू कर. तू कर देवा. हे तुझे शब्द आहे. हे तुझे शब्द आहेत आजचे प्रभू. बाबा बाबा बाबा. शबाला बाला 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 बाला. सामर्थ्य येत आहे. तुमच्या डोळ्यावर देवाचा अभिषेक येत आहे. तुमच्या खांद्यावर देवाचा हात पडत आहे. देव म्हणतो मी आहे. माझ्या मुला मी आहे तुझ्या बरोबर. माझ्या मुली मी आहे. बाबा बाबा बाबा. शबाला बाला 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 बाला. चला 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 चला. धन्यवाद द्या. बाबा बाला 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 बाला. देवाचं सामर्थ्य काम करत आहे. देवाचं सामर्थ्य काम करत आहे. देव तुम्हाला स्पर्श करत आहे. देव स्पर्श करत आहे. देव स्पर्श करत आहे. देव स्पर्श करत आहे. आता देवाचं गौरव तुमच्या पाठीमागे येत आहे. देवाचं गौरव तुमच्या पाठीमागे येत आहे. देवाची सेना तुमच्या पाठीमागे उभा राहत आहे. जसे इस्रायलच्या इस्रायलचा परमेश्वर इस्रायलची सेना हो त्याच्या पाठीमागे घेऊन उभा राहिला. देवाचं वचनाप्रमाणे देवाचं गौरव तुझ्या पाठीराखा आहे. परमेश्वर माझा यहोवा तुझा पाठीराखा आहे. हालेलुया, हालेलुया. देव तुझ्या पुढे चालत आहे. देव तुझ्या मागे आहे. देव तुझ्या आजूबाजूला आहे. येशू तुझ्या चार बाजूला आहे. धन्यवाद देवा. हालेलुया. आता बंद देव तोडत आहे. आता बंद तोडत आहे परमेश्वर. आता बंद तोडत आहे परमेश्वर. आता बंद तोडत आहे परमेश्वर. रिबरा माखात्रा बाबा बाबा बाबा. रिबा सेकेंडे बाबा बाबा बाबा. शबाला बाला बाला बाबा. तुमच्या पाठीमागे शत्रू सैतान हारत आहे. शत्रू सैतान हारत आहे येशूच्या नावामध्ये. परमेश्वर हारत आहे त्यांना. बाबा 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 बाबा. सगळी सेना दुष्टात्माची सेना ती नाश होत आहे येशूच्या नावात. नाश होत आहे येशूच्या नावात.
तुम्हाला पिंडरे दुष्टात्मे नाश होत आहे येशूच्या नावात. देवाच्या सामर्थ्याने नाश होत आहे, देवाच्या अग्नीने नाश होत आहे. लाभरा बाबा बाबा. मी आता हात उंच करा, मी हात उंच करा, मी फायर बोलत आहे तुमच्यावर. फायर 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 होली स्पिरिट. फायर देवाचं सामर्थ्य, अग्नीचा अभिषेक. फायर 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 होली स्पिरिट. फायर बोलत आहे प्रत्येकाच्या शरीरावर. फायर बाबा रोबो रोबो. होली स्पिरिट प्रत्येकाच्या शिवशरात्म्यावर. फायर फायर रिलीज करता पवित्र आत्मा. फायर फायर बहिणीवर पवित्र आत्मा. या सर्व बहिणीवर फायर होली स्पिरिट. फायर फायर. चला रिसीव करा येशूच्या नावात. फायर चारी बाजूला अग्नी पवित्र बोलत आहे, त्याच्या पाठीमाग अग्नी बोलत आहे. येशूच्या नावात ब्लेस कर परमेश्वर. येशूच्या नावात आशीर्वाद कर परमेश्वर. येशूच्या नावात प्रार्थना करतो पिता. आमेन. गॉड ब्लेस यू.